नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजच्या या चिंतन शिबिरामध्ये उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा, पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय प्रफुल्लभाई पटेलजी, प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब, आपले सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय भुजबळ साहेब, सर्व मंत्रीगण, सर्व आदरणीय वरिष्ठ नेते, आमदार, खासदार, माजी आमदार, खासदार, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, माझ्या प्रिय भगिनींनो आणि बंधूंनो, सर्वप्रथम इतक्या चांगल्या पद्धतीनं आणि अतिशय नेटकेपणाने या शिबिराचं आयोजन केल्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष, त्यांची टीम आणि नागपूरमधील सर्वच पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन आणि कौतुक करते. तसेच मला आज बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पक्ष नेतृत्वाचे आणि आयोजकांचे आभार मानते. आपल्याला माहिती आहे की आज वेगवेगळे 10 ग्रुप्स केलेले होते. सिंहगड या गटाची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली होती आणि या गटाचा विषय होता राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय भूमिका व निवडणूक रणनीती. या गटामध्ये अनेक मान्यवरांनी भाग घेतला, आपले मौलिक विचार मांडले, अतिशय चांगल्या प्रकारे साधक-बाधक चर्चा झाली. प्रत्येकाच्या ज्या काही अडचणी असतील किंवा जे काही सल्ले असतील त्यांनी अतिशय मोकळेपणाने मांडले. अतिशय चांगली चर्चा झाली. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्र ही आपली जन्मभूमी आहे, आपली ताकद आहे. पण जर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पातळीवर नेऊन उभं करायचं असेल तर आपल्याला विचारपूर्वक विस्तार करावा लागेल. महाराष्ट्र हे आपल्या विचारांचं, आपल्या विकासाचं मॉडेल आहे. हे मॉडेल आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संधी असेल तिथं मांडलं पाहिजे, नेलं पाहिजे. आपल्याला लगेचच विस्तार करायचा नाही, उलट महाराष्ट्राबाहेर 10 ते 15 अशा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करायचं आहे जिथे आपण विजय मिळवू शकतो किंवा सक्षमतेने वाटाघाटी करू शकतो. प्रत्येक मतदारसंघासाठी आपल्याकडे मायक्रो प्लॅनिंग हवं. तेथील समाज रचना काय आहे, त्या मतदारसंघातील लोकांच्या 3 महत्त्वाच्या समस्या कुठल्या आहेत आणि प्रत्येक बूथसाठी नेमका आराखडा काय आहे हे जाणून घ्यायला पाहिजे. आपण एक प्रखर स्ट्रायकरसारखं खेळायला हवं जे आपल्याला लक्ष्य ठरवून सरळ गोलवर प्रहार करतो. आपली कार्यपद्धती ही कार्यकर्त्यांच्या जोशावर आणि तंत्रज्ञानाच्या सक्षम वापरावर आधारित असायला हवी. कार्यकर्ते हीच आपली ताकद आहे. पण तंत्रज्ञान आपल्याला धार देईल. तक्रार निवारण, बूथ मॉनिटरिंग, डिजिटल प्रचार यासाठी तंत्रज्ञान वापरलं पाहिजे. युवा पिढीसाठी नियमित प्रशिक्षण शिबिरं आणि प्रत्येक जिल्ह्यात वॉर रूम्स उभ्या करून निवडणूक व्यवस्थापन अचूक आणि काटेकोर करायला हवं. राष्ट्रीय पातळीवर आपला संदेश असायला हवा. पुरोगामी सामाजिक न्याय, सहकार्य, संघराज्य आणि सर्वसमावेशक नागरी विकास ही आपली विचारधारा आहे, हीच आपली ओळख. राष्ट्रवादी काँग्रेस मूल्यावर ठाम राहणारा पक्ष, शिस्तबद्ध आणि विचारावर आधारित पक्ष म्हणून उभा राहायला हवा. आपली उपस्थिती संसदेच्या पातळीवर आणि राष्ट्रीय माध्यमांमध्ये सतत जाणवायला हवी. शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, महिला सशक्तीकरण, सहकार क्षेत्राची ताकद, शहरी प्रशासनातील आव्हानं या विषयावर आपला आवाज बुलंद करायला हवा. दिल्लीत सातत्याने आपली उपस्थिती आणि राष्ट्रीय पातळीवर भक्कम प्रयत्नांची फळी उभारली गेली पाहिजे. तर देशाला दिसेल की राष्ट्रवादी काँग्रेस ही केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही, तर ती एक स्वतंत्र राष्ट्रीय शक्ती आहे.
शेतकरी हा पक्षासाठी केंद्रबिंदू आहे. शेतमालाला हमीभाव, कर्जमाफी, सिंचन व तंत्रज्ञानावर राष्ट्रीय स्तरावर ठोस पर्याय मांडण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच प्रयत्न करत असते. या माझ्या सिंहगड ग्रुपमध्ये अनेक मान्यवरांनी आपापले वेगवेगळी मतं मांडली, अनेक सूचना केलेल्या आहेत. त्यामधील काही सूचना मी आता तुम्हाला सांगू इच्छिते. राष्ट्रीय स्तरावर पक्षाचे मंथली बुलेटिन सुरू करण्यात यावं. ते हिंदी, इंग्रजी आणि मराठी या तिन्ही भाषांमधून सुरू करावं. यातून पक्षाचे कार्य देशाच्या कानाकोपऱ्यात जायला मदत होईल. तसेच दररोज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे विषय समोर येत आहेत. युद्ध, टेरिफ, रशियाच्या ऑइल खरेदी अशासारख्या अनेक गोष्टी रोज वेगवेगळ्या स्वरूपात आपल्या समोर येत असतात. आणि म्हणूनच या विषयांवरती पक्षाची ठोस भूमिका मांडण्यासाठी एक थिंक बँक ची निर्मिती आपण करावी, ज्यामुळे सर्व पातळीवर समान भूमिका मांडता येईल व कुणाच्याही भूमिकेमध्ये विसंगती येणार नाही. तसेच अजून एक मुद्दा समोर आला. निवडणुकीच्या रणनीतीबाबत यामध्ये पक्षाने यासाठी 3 प्रकारचे नियोजन करावं. लॉंग टर्म प्लॅनिंग म्हणजेच यापुढील 15 वर्षासाठी यामध्ये काम करावं. मीडियम टर्म प्लॅनिंग यामध्ये 2029च्या निवडणुकीसाठी प्लॅनिंग असावं. आणि शॉर्ट टर्म प्लॅनिंग म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्लॅनिंग असावं. यासाठी पक्षाने एक स्वतंत्र रणनीती निर्मिती करावी आणि त्यासाठी समिती स्थापन करावी. तसेच निवडणुकीसाठी योग्य, एकनिष्ठ व विजयी होऊ शकतील अशाच उमेदवारांची निवड करावी. तसेच महिलांना व युवकांना नेतृत्व करण्याची संधी मिळावी असंही माझ्या 3-4 लोकांकडनं प्रस्ताव पुढे आला. आजचं हे चिंतन शिबिर फक्त औपचारिक कार्यक्रम नव्हता. हे आपल्या पक्षाचा राष्ट्रीय मार्ग आखण्याचं व्यासपीठ आहे. आपण घेतलेले ठोस निर्णय आणि केलेल्या कारवाईचे प्रयत्न उद्याच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्राच्या पलीकडे नवा विस्तार देतील. तसेच आपण सगळे मिळून आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय क्षितिजावर येण्यासाठी आपली ऊर्जा, आपला विचार, आपलं कार्य समर्पित करूया. आपल्याला माहिती आहे की नागपूर ही संत्रा नगरी आहे आणि संत्रा हे ऊर्जा देणारं फळ आहे. तेव्हा या नगरीत झालेल्या चिंतन शिबिरातून आपल्याला नवीन ऊर्जा मिळेल अशी आशा व्यक्त करते. सर्वांचं मनापासून आभार मानते. आपल्या आशीर्वादा व विश्वासामुळेच पक्ष इथपर्यंत पोहोचला आहे. येणाऱ्या काळात अधिक दृढनिश्चयानं, ध्येय उत्साहानं ध्येय प्राप्तीसाठी कार्य करूया. चला महाराष्ट्राच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी व साकार करण्यासाठी एकत्र येऊया. आणि म्हणूनच जाता जाता घेऊन नवी ऊर्जा आपण होऊ दक्ष, घेऊन नवी ऊर्जा आपण होऊ दक्ष, घेऊ उंच भरारी, वाढवू आपला पक्ष, वाढवू आपला पक्ष. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. मनपूर्वक धन्यवाद आदरणीय ताई. यानंतर अजून एका तरुण तडफदार महिला नेतृत्वाला मंचावर आमंत्रित करते, ज्यांनी लाडकी बहीणसारखी अतिशय महत्त्वाकांक्षी योजना